नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. चला तर मग तुमच्यासाठी खास नवनवीन टॉपिक तर मी घेऊनच येत असते. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय किंवा हेल्थविषयी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटतील. तसंच माझ्या चॅनलवरती सुद्धा मिळतील. आजचा टॉपिक आहे रूम रेंट आणि त्याच्यामध्ये गोष्टी कोणत्या कोणत्या लपलेल्या आहेत. चला तर मग शेवटपर्यंत साथ द्या. आणि तसंच तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे की बाप रे, आपण ज्या रूममध्ये आहे किंवा आपल्याला जी रूम घ्यायची आहे त्या रूमचं भाडं किती आहे, पॉलिसीमध्ये आपलं ते कव्हर होणार आहे का, या सगळ्याबद्दल सगळ्या गोष्टी तुमच्या आज मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत साथ द्या. आणि हेल्थ इन्शुरन्स नसेल तर आजच काढून घ्या, कारण जागतिक मंदी येत आहे. कधी काय होईल सांगता येत नाही, समजतंय? चला तर मग तुमची जर पॉलिसी 10 लाखाची असेल तर साधं सिंपल सांगते, तुमची 10 लाखाच्या पॉलिसीला तुम्ही 10,000पर्यंत तुमच्याकडे रूम रेंट कोणतीही रूम तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जेवढा तुमचा सम इन्शोर्ड आहे, म्हणजे 10 लाख म्हणा, 5 लाख म्हणा, त्याच्या 10% रूम रेंट असतं. हे तुम्हाला माहीत असावं, त्याच्यासाठी खास सांगते. आणि तसंच आता समजा तुमचं 5 लाखाचं आहे, ठीक आहे, 5 लाख आहे तर 5 लाखाच्या 1% म्हणजे तुम्हाला 5,000 रुपये पर डे आहे. तुम्ही जी रूम घेतली ती तुम्ही चेक केली का, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला AC पाहिजे, पण त्या रूमचं भाडं आहे 8,000. तुमच्या लक्षात आहे का? त्यामुळे सगळं ॲक्टिव्हली विचारत जा. हॉस्पिटलमध्ये कधी कोण गुंडाळेल, कधी कोण काय बोलेल. शक्यतो हुशार माणसा जे असतात ना, जे जास्त चौकशी करतात ना, ते त्यांच्या डोक्यात जातात, ठीक आहे. आणि ज्यांना कमी माहिती असते ना, ती अगदी सोपीपणे त्यांना गुंडाळता येतात. ते बिल असू दे किंवा कोणतंही असू दे. त्याच्यामुळे तुम्ही हुशार राहायचं. आणि मी आहे ना तुम्हाला हुशार बनवायला, बरोबर ना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूम रेंट कॅपिंग. तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट कितीचं आहे, त्याला कॅपिंग आहे का, हे तुम्ही चेक करायचं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता त्याचं जे काही लिमिट आहे ते पॉलिसीमध्ये किती आहे, काय आहे, हे तर तुम्हाला चेक करायचे. आता त्याच्यानंतर कोणकोणत्या खर्चावरती तुम्हाला डिडक्शन होणार आहे. एकदम सिंपल सांगते. तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये मॅटर्निटी बेनिफिटसाठी 70,000 रुपये सीझरला आहेत, ठीक आहे. 70,000 रुपये आहेत. मग तुम्हाला 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचे. मग 4 दिवसासाठी तुम्हाला AC रूम पाहिजे नाही, बिल होणार आहे 1,25,000. मग सगळं बिल तुम्हाला पेड करायचं नाही. हॉस्पिटलला त्यांची जी टेरिफ लिस्ट आहे त्याप्रमाणे ते बिल पाठवणार आहे. परंतु हॉस्पिटलवाले ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते काय काय करतात. त्याच्यामध्ये रूम रेंट वेगळे लावतील, त्याला म्हणतात ओपन बिलिंग आणि पॅकेज, ह्या 2 गोष्टी असतात, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर विजिट किती लावले चेक करायचे, नर्सिंग चार्जेस किती लावले चेक करायचे, ICU जर ठेवलं असेल तर ICUचे रेट काय आहे. डायरेक्ट तुम्ही टोटलवर येऊन बसायचं नाही. जो काय ब्रेकअप आहे एक्सेलमध्ये, सॉफ्टवेअरच्या बिलामध्ये, ते सगळं चेक करायचंय. दुसरी गोष्ट, सर्जरी चार्जेस किती लावलेत, बाहेरून येणारे डॉक्टर त्यांचे पैसे लावलेत का, बाळाला पाहायला आलेले डॉक्टर त्यांचे पैसे लावलेत का, सीझर झालं असेल तर OTतले पैसे किती लावलेत, रजिस्ट्रेशन चार्जेस आहे का, BMW चार्जेस आहे का. हे सगळं मी रोज काम करते म्हणून मला माहिती आहे. 10 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला हुशार करण्यासाठी माझा चॅनल आहे आणि साधा धडधडीत मराठी भाषेमध्ये. मग तुम्ही का सबस्क्राईब केला नाही बरं? सबस्क्राईब करून घ्या लगेच, आत्ता केलं ना, थँक्यू. दुसरं, आता तुम्हाला सांगितले काय काय चेक करायचं. लोक काय करतात, माझी 10 लाखाची पॉलिसी, माझी 5 लाखाची पॉलिसी आहे, हे टिमकी वाजवत असतात. पण हॉस्पिटलवाले त्याच्यापेक्षा जास्त हुशार असतात. पण तुम्ही हुशार आहात ना, बरोबर ना? तुम्ही तर हुशारच आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळे तुमचा इन्शुरन्स किती आहे, तुमच्या मॅटर्निटी बेनिफिट किती आहे, रूम कॅपिंग किती आहे, तुमचा प्रीमियम किती जातोय, हे सगळं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आणि चुका अजिबात करू नका. पॉलिसी घेताना रूम रेंट चेक करायचे, पर डे ICUचे लिमिट चेक करायचे, त्यानंतर हिडन चार्जेस, मेडिकलमधून जे नॉन आयटम जे असतात त्याच्यामध्ये चार्जेस बिलामध्ये कव्हर होतात का, हे सगळं चेक करायचे, ठीक आहे. समजलं? चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.